38 वर्षांचं वय. ज्या वयात मन भरून जगायचं त्या वयात तिनं जगाचा निरोप घेतला. मंडळी, सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येते. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालंय. मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी तिनं अखेरचा श्वास घेतला. मंडळी, प्रिया अवघ्या 38 वर्षांची होती. प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मध्यंतरीत या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. पण अलीकडेच तिच्या शरीरात या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आणि आज पहाटे 4:30 वाजता तिनं अखेरचा श्वास घेतला. छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठीच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं. पण कर्करोगाशी लढूनही तिची झुंज अपयशी का ठरली? प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती आणि तिनं प्रेक्षकांची मनं कशी जिंकली? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कावेरी पाटील. तुम्ही बघताय आवाज महाराष्ट्राचा. मंडळी, प्रिया मराठे हिला 2.5 वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तिची कॅन्सरशी लढाई सुरू होती. प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिनं मध्येच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिनं याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिनं आरोग्याचं कारण दिलं होतं. आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेतेय. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचा शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होते. माझ्या आरोग्याची समस्या ही अचानक उद्भवलीय. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं, परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या क्षणापासूनच प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण खरं तर ती कॅन्सरशी झुंज देत असल्याचं तेव्हा मोजक्याच लोकांना माहिती होतं. मध्यंतरी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती. तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता. तिच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया पुन्हा पूर्वीसारखी सक्रिय होईल. पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यांतच कॅन्सरनं पुन्हा डोकं वर काढलं. ती सतत उपचार घेत होती. मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देऊ शकलं नाही. अखेर आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली. हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झाला होता. प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती. त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच काळात म्हणजे 11वीत असताना कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्यस्पर्धांशी तिचा परिचय झाला. नाटकांच्या तालमींना ती हजेरी लावायची, कलाकारांचे प्रयोग जवळून बघायची आणि हळूहळू याच वातावरणातून तिचं लक्ष अभिनयाकडे वेधलं गेलं. 11वीत असतानाच अभ्यासाबरोबर प्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या इतर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. या काळात दिग्दर्शक रवी करमकर, विजू माने, संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यांसारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन तिला लाभलं. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा पाया रचला गेला. प्रियानं 2005 मध्ये या सुखांनो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेनंतर तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला आणि तिनं मागं वळून बघितलं नाही. पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 4 दिवस सासूचे सारख्या दर्जेदार मालिकेतही तिनं आपली छाप सोडली होती. मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची मोठी संधी मिळाली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूरनं कसम से या मालिकेत प्रियाला घेतलं. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आणि प्रियानं हिंदी मालिकांमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता. अभिनयाच्या प्रवासात तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि खरंच तिने या संधीचं सोनं केलं होतं. निगेटिव्ह भूमिकेलाही तिने इतक्या ताकदीनं साकारलं की प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं. कसम से मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढत गेला. या यशानंतरच एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी तिला मिळाली. ती मालिका होती पवित्र रिश्ता.
ही मालिका 1 जून 2009 पासून 25 ऑक्टोबर 2014 पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित झाली होती. पवित्र रिश्तामधली प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरात पोचलं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या, तर प्रियाने अंकिता लोखंडेची बहीण म्हणजे अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती. 2009 ते 2013 या कालावधीत तिने या मालिकेत काम केलं आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून गेलं होतं आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली होती. हिंदी मालिकांबरोबरच मराठी मालिकांमध्येही ती तितकीच सक्रिय होती. जयोस्तुते, या सुखांनो, या 4 दिवस सासूचे, तू तिथे मी, संभाजी, ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकांमधून तिचा अभिनयाचा ठसा उमटला. हिंदीतही पवित्र रिश्ता